मन मंदिरा गजर भक्तीचा. एक लक्षात ठेवा, नुसता हार घालणं वडिलाला नव्हे, हार जाणं. हार घालणं नव्हे, हार जाणं. हार काय पैशाला विकत मिळतो, पगार भरपूर आहेत, 1000 रुपयाचा हार घालतील, विशेष काय. पण त्या वडिलाचं स्मरणाबरोबर त्यांनी आमच्याकरता काय केलं, नुसतं स्मरण झाल्याबरोबर कंठ सद्गदित झाला पाहिजे. हे वंदन, हे वंदन. माझं बोलणं कळलं का? वंदन खऱ्या अर्थाचं हे आहे की त्यांनी काय केलं आमच्याकरता, किती कष्ट केले, कसं आम्हाला सांभाळलं, परिस्थिती कशी नव्हती पण कसं शिकवलं, हे लक्षात येणं हे वंदन. तसं सद्गुरूच्या चरणावर डोकं ठेवून कायम बसणं हे वंदन नव्हे, तर त्याच्या स्वरूपाचं ओळख होणं हे सद्गुरूला वंदन. आत्मा जो स्वतः सिद्ध, निरंतर जो शुद्ध बुद्ध, नुसुधाची नित्यानंद परिपूर्णतो, जे सांगितलं तेच. ज्या बोधरूपाच्या ठाई करणी उपजली नाही, जो अन्यथा काळत्रयी झाला नाही. निराळं करणी अशी उपसलीच नाही, निराळं काही करायचं शिल्लकच नाही. काय निराळं करायचं आहे? निराळं काही करणं आता शिल्लक राहिलं नाही, सगळं एकरूप आहे. त्याचा विलास जाण अवघे त्रिपुटी भान, चिद्रूपची आपण विलासत असे. हा सगळा त्याचा विलास आहे बरं का. एक लक्षात घ्या, हा विलास शब्द ज्ञानोबारायच्या वाङ्मयातच आहे. ते असं म्हणजे उगीच जो मनुष्य परमार्थिक आहे त्याचा चेहरा असाच असला पाहिजे. म्हणजे एखादा मनुष्य गेला तर त्याला दाबच वाटला पाहिजे, आणि यदा कदाचित त्याच्यासमोर जर हसलं तर आपल्या मागच्या जन्मीचं पाप उदयाला आलं असंच वाटलं पाहिजे. कठीण आहे हो, गंभीर. मी कालच म्हटलं कुणाला तरी की तुमचा संसारातला गंभीरपणा जाण्याकरता हे प्रवचन आहे. माझं बोलणं कळलं का? रडायला घर आहे आणि मोकळेपणाने हसण्याकरता, आनंद भोगण्याकरता प्रवचन आहे. कोणाला काय म्हणायचं, कोणी त्या बाबा महाराजाला काही अक्कल नाही, बरं ठीक आहे, नाही चल, मला काही त्याचं वाटत नाही. हे बघा काय हे, तर कशाला विचार करू मी? शेवटी एवढी मंडळीची हॉल मंडप भरून येत आहेत, ती विचार करूनच येत आहेत की नाही का? नाही का? त्यांना काही कळत नसेल, मान्य आहे. एक म्हणला तुमच्याकडे येणारा श्रोता शहाणा नाही, बरं म्हटलं मान्य, 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 शहाणा नाही, पण बरं तर वाटतंय ना, मुडदा तर नाही ना काय? आणि जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही बरी वाटण्याकरता आहे, आणि ज्या ज्या गोष्टीचं बरं वाटतं त्या सगळ्याच कळतात असं नव्हे. काय म्हटलं? जी जी गोष्ट बरी वाटते ती सगळीच कळते असं आहे का? बाईनी सुंदर साडी नेसली, काय रंग सुंदर, डिझाईन सुंदर, मग ते सुंदर नेसली साडी किती रुपयाची? 10,000ची. मी म्हटलं कशी केली सांग. ती म्हणली मला तुम्ही असले प्रश्न काय विचारता? अगं म्हटलं 10,000 दिलास मग तुला कळायला नको का? ते म्हणले मला काही तसं वाटलं नाही, पण नेसल्यावर माझा नवरा म्हणला बरं वाटलं, आणि मी सुद्धा आरशात बघितल्यानंतर मला बरी दिसले. उत्तर काय? त्यातला धागा रेशमी आहे का इमिटेशन आहे? त्यातला सुती आहे माहीत नाही, त्यातली जर खरी आहे का खोटी आहे माहिती नाही, पण मला बरी वाटले. काय? तसा आमचा आनंद आम्हाला भोगायला मिळाला, खूप झालं. चला, हे आणि एवढ्या करताच प्रवचन आहेत. आलं का लक्षात? ब्रह्मज्ञान वगैरे काही व्हायचं नसतं, फक्त कळायचं असतं आहे ते ब्रह्माचं ज्ञान आहे, ब्रह्माचीच प्रतीती आहे. येण्याची विलासे पाहता जे योगाची नुरेची वार्ता, हेही जाणण्यावयापुरता दुसरा काहीचे. येण्याची ऐसे जे काही कुण म्हटली आपणची करून, एवं आत्मत्वे चरण वंदिले असे. आता सगळं काय आहे तोच जाण रूपाने प्रगट झाला. कोण आहे? माझा सद्गुरू आहे. स्वयंभूची श्री निवृत्तीपण तयाचे श्रीचरण वंदिले असे.
आता ज्ञानदेवो म्हणे, शेवटची ओवी, आता ज्ञानदेवो म्हणे श्री गुरु प्रणामे येणे, फेडिली वाचारुणे चहू वाचांची. काय झालं? आता ऋण फेडलं. कसं फेडलं? काय दिलं श्री गुरुने? शब्दाने. आता ऋण फेडायचं म्हणजे कसं? आता थोडंसं शास्त्रीय दृष्टिकोनातून सांगतो. तत्वमसी, ते तत्व तू आहेस. अहम ब्रह्मास्मी. तत्वमसी हे शब्द आहे, बरोबर आहे ना? हां. आता त्याला वंदन करूनच त्या शब्दाच्या ऋणातून फिटायचं आहे. हे वाचेचं ऋण आहे. कळलं कशाने? वाचेने. सांगितलं कशाने? वाचेने. म्हणजे हे वाचेचं ऋण नाही का? बरं, चला, हे नाही कळलं तर दुसरं कळेल असं सांगतो. येत राहतो आतून. चला, एक काम होतं आमचं अडकलेलं. तुमचं म्हणा, माझं म्हणा, कोणाच तरी अडकलं. मग त्यांनी काय केलं? अरे ते त्यांची ती फाईल ती करून टाक ना. साहेब आहे तुमचं आहे, मला माहीत नव्हतं. लगेच सही मिळाली. मग पेड्याचा बॉक्स बिक्स घेऊन गेला, हार गिर घेऊन. काय? अरे हे कशाला आणलं? अहो म्हटलं तुमच्या शब्दानी झालं. कळलं का आता? कशाने झालं? तुमच्या शब्दाने झालं. ते शब्दाचं ऋण माझ्यावर आहे. तसं तुम्ही तत्वमसी म्हटलं आणि मला मी ब्रह्म आहे म्हटलं, हे तुमच्या शब्दाचं जे ऋण माझ्यावर आहे ते आता तुम्हाला नमस्कार करून मला फेडायचं आहे. हे भयंकर कठीण आहे बरं का. माझं सुद्धा दुपारपासून डोकं, मी चिन्मयाला म्हटलं आज आजचं प्रवचन अवघड आहे बरं का. हे बघा खरंच अवघड आहे. हां, एक सांगू का? दृश्य वस्तूची व्याख्या करता येते, पण अदृश्य जे स्वरूप आहे आणि अदृश्य जी अवस्था आहे त्याच्याबद्दल तास 2-2 तास बोलणं इतकं सोपं नाही. त्याला श्रीगुरूचा हात डोकावर लागतो आणि माझं काही नाही तुझं आहे म्हटलं की ते घेऊन टाकतात, वंदन करावं, आपण मुक्त जाऊ. इतकं सोपं नाहीच आहे ते. माझं बोलणं कळलं का? शब्दाचं ऋण. तुम्ही शब्द टाकला, अहो झालंच नसतं. खेड्यातला म्हणून असं माझ्या बाळाला सुद्धा झालं नसतं. काय? पण तुम्ही एक शब्द टाकला आणि अहो काय तुम्हाला सांगू, 1 वर्ष खेटे मारतोय नुसतं तुमचा फोन आल्याबरोबर. काय तुमच्या शब्दाचं सामर्थ्य. तसं गुरुनाथा काय तुमच्या शब्दाचं सामर्थ्य. आयुष्यभर ब्रह्म ब्रह्म म्हणतोय, पण तुम्ही ते आहे म्हटल्यावर आम्हाला कळलं तेच आहे. हां, मग आता हे कशाचं ऋण आहे? शब्दाचं, वाणीचं ऋण आहे. वाणीचं ऋण आहे. म्हणून लक्षात ठेवा, वाणी फार मोठी ताकद आहे. काय म्हणून एक इंग्रजी म्हण आहे, पेन इज मायटियर देन सोर्ड. पण पेनमध्ये कशातून येतं? वाणीतूनच येतं ना. पेनमध्ये कसं उतरतं? त्याला काय कळतंय? या टाकाला काय कळतंय? ते बाजूला टाकलेलं आहे. टाकाला काय कळतं? हां, मग लिहितं गुड. त्याला काहीच गुड माहिती नाही, पण इथे गुड म्हटलं तेव्हा इथे प्रगट झालं. माझं म्हणणं कळलं का? हे असं आहे. हां, म्हणून लक्षात घ्या. कशाचं कौतुक आहे? कोण सुचवतो? कोण सुचवतो? कोण प्रगट करतो? हे ज्ञान कोण प्रगट करतो? आतमध्ये बसून सतत सतत स्फुरत रूप आहे. स्फुरत रूप आहे. ज्ञान कसं आहे? स्फुरण आहे. स्फुरण आहे, सत्तेचं स्फुरण आहे. आणि ज्ञान म्हणजे स्फुरण. माझं बोलणं कळलं का? ज्ञान म्हणजे काय? काय केलं सद्गुरूने? तत्वमसी महावाक्याचा उपदेश करून अज्ञान घालवतात. त्याचे निरसन ज्या ठिकाणी करतात अशा प्रकारे श्रीगुरू शिष्याशी नांदवतात. ठीक आहे, पण त्यांच्या शब्दामध्ये इतकी ताकद आहे की तो शब्द म्हटल्यावर, आता हे बघा, तत्वमसी शब्द आम्हाला माहिती नाही का? अहम ब्रह्मास्मी शब्द माहिती नाही का? पण त्यांच्या शब्दात इतकी ताकद आहे की त्यांनी सही कर म्हटल्यावर यांनी केली. काय शब्दात ताकद आहे, तसं सद्गुरूच्या शब्दामध्ये ताकद आहे. अधिकार संपन्न अधिकारावर असलेल्या माणसाच्या वाणीत ताकद आहे, लेखणीत ताकद आहे. तसं सद्गुरूच्या वचनात ताकद आहे. एक दृष्टांत मी देत असतो, मजेशीर दृष्टांत आहे. देशमुख साहेब, तुम्हाला कळेल, तुम्ही वकील आहात.
फौजदारी केस असतात. मग काय वकील मंडळी म्हटल्यानंतर कोणतरी त्यांच्याकडे येतच. चोरी करून तरी येतो, चोरी न केलेला तरी येतो, कोणीतरी येतं. मग एखाद्यावर खोटा आरोप ठेवलेला असतो किंवा खरा असतो, काय असतो, मग हे केस लढवतात. हे असा असा आहे, असा असा आहे, आणि म्हणून मी म्हणतो की माझा पक्ष हा निर्दोष आहे, आणि माझा पक्ष हा निर्दोष आहे, निर्दोष आहे, निर्दोष आहे, असं ते आर्ग्युमेंट करताना 100-200 वेळा तरी म्हणतो. कारण भरपूर पुरावे होते प्रत्येकाचं खंडन. मी असं म्हणतो त्यावेळेला तो तिथे नव्हता, हा माझा पुरावा, हे तिकीट आहे, हे तिथलं हॉटेलचं बिल आहे, आणि म्हणून मी म्हणतो माझा निर्दोष आहे. जे त्या माणसाच्या अंगावरचे कपडे दिसत आहेत त्याचा कलर माझ्या, आणि म्हणून मी म्हणतो माझा आरोपी निर्दोष आहे. असं 5-50 वेळा झालं, आणि हे असा बसलेलं असतं. गॉन. काही वेळेला असंही होतं. इट्स अ फॅक्ट, आणि जज्जांनी फॅक्ट ॲक्सेप्ट केलं पाहिजे. यांनी घसा तोडून तोडून 4 दिवस आर्ग्युमेंट केली, आणि ते शेवटी केस वाचून एकदाच म्हणलं ॲक्विटेड. काय कळलं? 100 वेळा म्हणून ॲक्विटेड नाही, याने एकदाच तोंडातल्या तोंडात पार्डन मी सर, ॲक्विटेड. हां, हातात बेड्या असून सुटला, आणि यांनी 50 वेळा म्हणून सुटला नाही. तसं आम्ही किती ब्रह्म म्हटलं तरी उपयोग नाही, ते याच्याच ताब्यातून यावं लागतं, सद्गुरूच्या मुखातून. बघा कसा दृष्टांत आहे. अधिकार संपन्न, ॲक्विटेड. ॲक्विटेड म्हटल्यावर झालं खलास. मग ते गेले लगेच. साहेब तुमची कृपा, तू काळजी करू नको म्हणले. आता सुटल्या रे, तू कशाला विचार करतो आता, चाल. हातात बेड्या असला तरी सुटल्या, आणि नसल्या जरी तरी अडकला. लक्षात ठेवा, तसं सद्गुरू काय करू शकतात. श्रीगुरु सारिखा अस्ता पाठी राखा, तो असल्यानंतर सगळी ब्रह्मप्रतीती प्रगट होते. म्हणून महाराज म्हणाले, जे हे सद्गुरु वंदन, जे वंदनाचे अवसान, प्रत्यय मात्र जाण, पूर्वा परते विण, जो पूर्व भाग देखिला, तोची अपरत्वे मांडला, साध्य साधन झाला एकूच रस. आता साध्य नाही, साधन नाही. काय झालं? 2 भाग आहेत, एक साध्य आणि एक साधन. कळलं असेल तुम्हाला एवढं ऐकताना. साध्य म्हणजे जे कर्म करून आपल्याला एखादी गोष्ट साध्य करायची आहे, बरोबर आहे, आणि जे त्याच्याकरता करावं लागतं ते साधन. साध्य आणि साधन. इथे साध्य आणि साधन सद्गुरूच. साध्य साधन एकरूप झाले. आता काय साध्य साधन काही निराळी राहिलं नाही. माझा आवडीचा दृष्टांत पेटेंट, त्या दृष्टांताचं पेटेंटच आहे माझ्याकडे. आवडीचा दृष्टांत काय बघा. साध्य साधन एक कसं आहे, खालच्या पायरीवर पोर उभं होतं, वरच्या पायरीवर आई होती. आता त्या मुलाला वर जायचं होतं पायऱ्या चढून. आई आई, अरे ये ना वार, नाही पाय दुखतात, आई. बरं वर जाऊन कोणाला भेटायचं होतं? आईला. अरे ये ना, नाही आहे. मग ती आई खाली आली, त्याला उचलून घेतलं. माझं बोलणं कळलं? साध्य काय? आई. आणि वर जाण्याकरता साधन काय? बघा, ऐकून घ्या, काय कळलं तर घ्या, नाही तर इथल्या इथे झटकून जा. साध्य काय? आई. साधन काय? आई. तसं निवृत्तीनाथ हे साध्य साधनातीच्या पलीकडे आहेत, पलीकडे आहेत. हां, म्हणून नामनामीचा अभेद आहे. त्या मुलाने काय केलं? फक्त आई म्हणला. तसं वारकऱ्यांनी दुसऱ्या भानगडी करू नाही. विठ्ठल 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 एवढं म्हणावं पुष्कळ झालं. खूप खूप झालं तुमच्याकरता.
काही काही माणसं म्हणतील असं कुठून होतं का? तुझ्याकरता होणार नाही, ज्यांची श्रद्धा आहे त्यांच्याकरता होतं, खलास. काही माणसं म्हणतील असं एवढं सोपं आहे का? एवढं सोपं आहे का? याला बसता येतं सायकलवर त्याला सोपं आहे, ज्याला बसता येत नाही त्याला कधीच नाही. हो, सायकलचे सुद्धा बसण्याचे 2 प्रकार आहेत. सगळेच एक्सपर्ट नसतात. अलीकडे हुशार झाली माणसं. उंच असलं तर ते बुटकं सायकल घेतं, मग असं असं कलून टाकतं. पूर्वीच्या काळीच्या सायकल असा होता, असं टक 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 टक. का बरोबर आहे की नाही? पुणेरी उलट्या काच्याचं धोतर, बरोबर आहे. मग ती अशी सायकल मोठी, बरं का, असं करून हम्पिंग करत टंग टाकायचं. ही अलीकडे पोरं ते टंग टाकायचे, ते सायकलच उरावर घेऊन पडले. बसल्यावर बॅलन्स आला, कारण ते डळमळीत कुठच्या तरी दगड्याला पाय लावतं, खाली पाय टेकतं, म्हणून इकडे तरी आणि इकडे तरी. हे तसं नाही, असं बरोबर टांग टाकायचं. अहो, मी शिकलो आहे सायकल, आणि अशा प्रयत्नामध्ये गुडघे फोडून घेतलेत, पण शिकलो एकदा ते. काय? कारण असं होता ना, तो बॅलन्स आला पाहिजे. हां, इतकं सोपं नाही ते. हे चालवणं बरोबर आहे, एकदा फोर्स आला की चालूच राहतं ते. पण तसं बसणं, तसं सद्गुरूंनी तुम्हाला शिकवलं. या पायाचा आधार घेऊ नका, त्या पायाचा आधार घेऊ नका. कशी मोकळेपणाने बसावं, मग तिथे काही प्रश्न येत नाही. तसं निवृत्तीनाथ म्हणाले, येथे जो भ्रम झाला तो भ्रमरूपेच राहिला, आपुला निश्चय गेला. भ्रम झाला तो भ्रमाच्या ठिकाणी राहिला, आता भ्रमबिम काही नाही आहे, तो आनंद आहे. मन मंदिरा गजर भक्तीचा.